केलं जाऊ शकतं. काय होतं, एखाद्या गोष्टीला कन्स्ट्रेंट करणं म्हणजे थोडक्यात एका सीमारेषांमध्ये बांधून ठेवणं किंवा मग मर्यादा घालणं, नाही. मग कन्स्ट्रेंटचा अर्थ काय आहे तसं बघितलं तर मर्यादा घालणं. मग सिक्वल मध्ये कन्स्ट्रेंटचा यूज कुठे होतो? जसं तुम्हाला काल सांगितलं मी. सर वॉइस ब्रेक होतोय. व्हॉइस ब्रेक होतोय. ठीक आहे, रिजॉईन करतो. आता येत आहे का? येतोय का आवाज? ओके सर, ओके. येस. ठीक आहे. तर कन्स्ट्रेंटचा यूज कुठे होतो? ज्यावेळेस आपल्याकडे एखादा स्पेसिफिक टेबल असेल, बरोबर, आणि त्या टेबलमध्ये ज्यावेळेस आपण एखादी व्हॅल्यू इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो, ठीक आहे, तर ती व्हॅल्यू एकतर इन्सर्ट झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे कन्स्ट्रेंटचे हे टाइप्स आहेत. एक तर नॉट नल आहे, चेक आहे, युनिक आहे आणि प्रायमरी की आहे. त्यानंतर एक आहे फॉरेन की. ओके, जे की आपण जॉईन्स ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपण बघणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला हे 4 बघायचे आज इम्पॉर्टंट. ठीक आहे, जर मी एखाद्या टेबलवरती नॉट नल हा कन्स्ट्रेंट दिला, ओके, तर त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये नल व्हॅल्यू इन्सर्ट केल्या जाणार नाही. लक्षात आलं? सी, नॉट नल कन्स्ट्रेंट कुठे यूज करतो आपण? सर स्क्रीन दिसत नाही. करायचं विसरलो. ज्यावेळेस रिजॉईन करतो ना त्यावेळेस परत शेअर नाही केलं. आता दिसते आहे का प्रॉपरली? आवाजही व्यवस्थित आहे? येस. येस, ओके, सॉरी. तर ठीक आहे, आपण कन्स्ट्रेंट बघतोय. ठीक आहे, कन्स्ट्रेंट मध्ये आपल्याकडे किती कन्स्ट्रेंट आहेत? एक तर 5 आहे. युअर फर्स्ट इज नॉट नल, दुसरा आहे चेक, तिसरा आहे युनिक, चौथा आहे प्रायमरी की आणि पाचवा आहे फॉरेन की. तर हे आपल्याकडे 5 टाईपचे कन्स्ट्रेंट आहे जे की आपल्याला आज बघायचे. ठीक आहे, त्यातला पहिला कन्स्ट्रेंट आहे इज युअर नॉट नल कन्स्ट्रेंट. पण नॉट नल जर एखाद्या कॉलम वरती आपण इम्प्लिमेंट केलं तर त्या कॉलम मध्ये कोणती व्हॅल्यू इन्सर्ट करू देणार नाही मला? नल व्हॅल्यू इन्सर्ट करता येणार नाही. ठीक आहे, मग नॉट नल कन्स्ट्रेंटचा यूज कुठे होतो? जर आपल्याकडे एखादा स्पेसिफिक कॉलम असेल, ठीक आहे, आपला टेबल जो आहे त्या टेबलमध्ये एक कॉलम असा आहे ज्याच्यामध्ये नल व्हॅल्यू नको आहेत आपल्याला. ठीक आहे, विल गो विथ एक्झाम्पल. ठीक आहे, आता हा माझ्याकडे टेबल होता. ओके, तर याच्यामध्ये नल व्हॅल्यूज आहे ह्या कॉलम मध्ये. डिव्हिजन याच्यामध्ये नल व्हॅल्यूज आहेत. एक तर 6 नंबरचं ह्या प्रतीक पटेलचं जे रेकॉर्ड आहे त्याचं डिव्हिजन नल आहे आणि अर्पितचं जे रेकॉर्ड आहे त्याची डिव्हिजन नल आहे. पण जर मी टेबल क्रिएट करताना याला नॉट नल कन्स्ट्रेंट दिला असता ह्या कॉलमला, तर ह्या कॉलम मध्ये मला नल व्हॅल्यू इन्सर्ट करता आल्या नसते. ठीक आहे, म्हणजे नॉट नल या कन्स्ट्रेंटचा यूज कुठे होईल? एखाद्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये जर तुम्हाला फक्त व्हॅल्यूज म्हणजे नलच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही व्हॅल्यूज टाकायचे असेल तर आपण नॉट नल कन्स्ट्रेंटचा यूज करतो. ठीक आहे, त्या कॉलम मध्ये स्पेसिफिकली आपल्याला नल व्हॅल्यू इन्सर्ट करता येणार नाही. आणि आपण जरीही इन्सर्ट करायचा प्रयत्न केला इन्सर्ट इंटू टेबल नेम कमांड देऊन, तरीही ते काय होईल? एरर आउट होईल. तिथे ती व्हॅल्यू घेतली जाणार नाही. म्हणजे काय झालं? नल व्हॅल्यू टाकण्यावरती मर्यादा आल्या आपल्याला, म्हणजे दॅट इज युअर कन्स्ट्रेंट. ठीक आहे, दुसरा आहे आपला कन्स्ट्रेंट. एकतर तुमचा बघितला, पहिला बघितला आपण नॉट नल. ठीक आहे, नंतर दुसरा कन्स्ट्रेंट आहे चेक. चेक मध्ये काय होणार? जर मी मार्क्स या कॉलम वरती चेक हा कन्स्ट्रेंट लावला, ठीक आहे, आणि मी असं म्हटलं चेक मार्क्स ग्रेटर दॅन 95 किंवा 90, ठीक आहे, किंवा 70, सॉरी गाईज, तर काय होणार? मला ह्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये फक्त 70च्या पेक्षा अबोव व्हॅल्यूज इन्सर्ट करता येणार.
जी पण मी काही कंडिशन दिलेली असेल. मी जर म्हटलं मार्क्स ग्रेटर दॅन 70, तर ह्या कॉलम मध्ये मला मार्क्सच्या कॉलम मध्ये फक्त 70च्या वरतीच व्हॅल्यू मला इन्सर्ट करता येणार. 70च्या पेक्षा खाली इन्सर्ट करू शकेल का मी? नाही. ठीक आहे. तिसरा कन्स्ट्रेंट आहे माझा युनिक कन्स्ट्रेंट. आता युनिक म्हणजे काय तुम्ही मला सांगा. जर मी इथे रोल नंबर वरती युनिक कन्स्ट्रेंट लावला, बरोबर, तर मला रोल नंबर वरती एक व्हॅल्यू डबल घेता येईल का? म्हणजे डुप्लिकेट्स असतील का ह्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये? नाही. No. एक नंबर आहे तो एकदाच असेल. रोल नंबर 2 हा एकदाच असेल. रोल नंबर 3 हा एकदाच असेल. आता मी परत ह्या टेबल मध्ये गेलो आणि इन्सर्ट कमांड केली. ठीक आहे. इन्सर्ट इंटू हे पूर्ण ह्या टेबल वरती घ्यायचे असेल. फॉर एक्झाम्पल कोणता टेबल आहे? हा स्टुडंट्स. ठीक आहे. इन्सर्ट इंटू स्टुडंट्स आणि व्हॅल्यूज म्हटलं आणि परत 8 नंबरचा रेकॉर्ड इन्सर्ट करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. 8च घेतला रोल नंबर. पण मी टेबल क्रिएट करताना याच्यावरती कोणता कन्स्ट्रेंट घेतलेला आहे? युनिक कन्स्ट्रेंट. मग याच्यामध्ये मला 8 व्हॅल्यू इन्सर्ट करता येईल का? नाही करता येणार, बिकॉज या कॉलम वरती आपण युनिक कन्स्ट्रेंट घेतलेला आहे. ठीक आहे. मग युनिक काय असतो? डुप्लिकेट तो प्रिव्हेंट करतो. डुप्लिकेट व्हॅल्यू येऊ देत नाही. ठीक आहे. आणि शेवटचं कन्स्ट्रेंट जे की आपल्याला आज बघायचंय तुमचं आहे प्रायमरी की. प्रायमरी की कन्स्ट्रेंट काय? प्रायमरी की इज कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. म्हणजे ती व्हॅल्यू युनिक पण असायला पाहिजे. ठीक आहे. आणि ती नल पण नसायला नको. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारतील प्रायमरी की काय असते, तर तुम्हाला काय उत्तर द्यायचंय? प्रायमरी कीची डेफिनेशन कशी सांगाल तुम्ही? प्रायमरी की इज द कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचा काय आहे? कॉम्बिनेशन आहे. म्हणजे कसं? जर मी या कॉलम वरती प्रायमरी की घेतला तर पहिली कंडिशन अशी आहे की ती व्हॅल्यू युनिक पाहिजे, रिपिटेटिव्ह पण नको आणि ती नल पण नको. लक्षात आलं? म्हणजे 1 मिलियन जर माझ्याकडे रेकॉर्ड असतील, 10 लाख रेकॉर्ड माझ्याकडे असतील त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये, तर ज्या पण कॉलम वरती तुम्ही प्रायमरी की घेतली तर तिथे तुम्हाला नल व्हॅल्यू भेटेल का कुठं? त्या 10 लाख रेकॉर्ड मध्ये नाही. प्रत्येक रेकॉर्डसाठी व्हॅल्यू असणार, नल कुठेच नसणार. आणि दुसरी गोष्ट काय? त्या व्हॅल्यूज युनिक असणार. रिपिटेटिव्ह असणार का? नाही. उदाहरण द्यायचं ठरलं, जर आपला एखादा क्लास आहे, ठीक आहे, त्या क्लासमध्ये जे स्टुडंट्स आहेत, बरोबर, असं कधी होतं का की एका क्लासमध्ये जे स्टुडंट्स आहेत, 2 स्टुडंटचा रोल नंबर एकच आला? नाही. एकाचा 1 असेल तर दुसऱ्याचा 2 असतो, तिसऱ्या व्यक्तीचा 3 असेल, बरोबर. किंवा बँकेचा अकाउंट नंबर झाला आपला, बरोबर. अकाउंट नंबर हा कधी 2 लोकांचा सेम असेल का? नसणार ना. आणि No. असंही होणार नाही की एखादा कस्टमर आहे बँकेचा आणि त्याला अकाउंट नंबरच नाहीये. असं कधी होईल का? नाही. सो इट इज युनिक अँड नॉट नल. रोल असं कधीच होणार नाही की एखाद्या स्टुडंटला रोल नंबरच नाही भेटला. ठीक आहे. लक्षात आलं का? सो इट इज अ प्रायमरी की. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. खूप सोपं आहे. जसं काल आपण काल काय बघितलं आपण? सेट ऑपरेटर्स बघितले. ते जितके सोपे आहे तितकंच हे सोपं आहे. ठीक आहे. नॉट नल काय करणार? पर्टिक्युलर कॉलम मध्ये आपल्याला समजा जर ह्या कॉलम वरती नॉट नल घेतला तर इथे नल व्हॅल्यू इन्सर्ट करू देणार नाही. ह्या कॉलम वरती नॉट नल घेतलं तर मला इथे नल व्हॅल्यू इन्सर्ट करू देणार नाही. चेक मध्ये काय होणार? तो चेक करणार दिलेली कंडिशन. जर मी म्हटलं डिव्हिजन शुड बी इक्वल्स टू ए अँड बी ओनली, मग याच्यामध्ये सी इन्सर्ट करू देणार का? नाही. मी जर म्हटलं मार्क्स शुड बी ग्रेटर दॅन 70, ठीक आहे, 70 पेक्षा कमी मार्क्स मला इन्सर्ट करू देणार का? नाही. एरर आउट होणार लगेच. युनिक. मी जर इथे रोल नंबरला युनिक म्हटलं तर मला हे सगळ्या व्हॅल्यूज काय पाहिजे? युनिक. इथे डुप्लिकेट व्हॅल्यू इन्सर्ट करता येणार का? नाही. ठीक आहे. आणि प्रायमरी की काय आहे? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. ठीक आहे. लक्षात आलं? आता हे प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं हे आपण बघूया. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? धीरज, प्रसाद, हर्ष, कुणाल? Yes. Yes, sir. Yes, जर sir. एखाद्या कॉलम वरती आपण नॉट नल कन्स्ट्रेंट लावला तर त्या कॉलम मध्ये कोणती व्हॅल्यू मला इन्सर्ट करता येणार नाही? Null value. नल व्हॅल्यूज.
बरोबर. तिथे मला असं काही नल ठेवता येणार नाही. ठीक आहे. एखाद्या कॉलमवरती जर मी चेक कन्स्ट्रेंट लावला तर काय होणार? ती जी त्याच्या चेक अबोव मध्ये व्हॅल्यूज घेतो. येस, म्हणजे चेक मध्ये जी कंडिशन दिली आहे ती फुलफिल झाली पाहिजे. ठीक आहे. एखाद्या कॉलम वरती युनिक कन्स्ट्रेंट लावला तर त्या कॉलम मधल्या व्हॅल्यूज काय हव्यात? युनिक हव्यात. डुप्लिकेट नको युनिक डुप्लिकेट नाही राहणार. ठीक आहे. युनिक व्हॅल्यूला अजून कोणता वर्ड आहे आपल्याकडे? आठवा आठवा आठवा. सिलेक्ट डॅश डॅश. डिस्टिंक्ट. येस, डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे काय? तुमच्याकडे ज्या व्हॅल्यूज असतील डिस्टिंक्ट. येस त्या सगळ्या डिस्टिंक्ट असतील. ठीक आहे. आणि तुमचं शेवटचं आहे कन्स्ट्रेंट दॅट इज युअर प्रायमरी की विच इज कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. ठीक आहे, लक्षात राहू द्या हे डेफिनेशन. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण डेटाबेसमध्ये काम करतो, वेगवेगळ्या टेबलवरती काम करतो, त्यावेळेस एका टेबलचा रेफरन्स हा दुसऱ्या टेबलला दिलेला असतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपण जॉईन स्टार्ट करू, पहिल्या उदाहरणामध्ये ज्यावेळेस पहिलं एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला हे समजून सांगेल की दोन टेबल कसे एकमेकाला लिंक केलेले असतात. एखाद्या टेबलमध्ये जर समजा स्टुडंटचे डिटेल्स असतील तर दुसऱ्या टेबलमध्ये त्यांचं लोकेशनचे डिटेल्स असतात. तिसऱ्या टेबलमध्ये त्यांचं डिपार्टमेंटचे डिटेल्स असतील. मग हे सगळं एकमेकाला कसं जॉईन करून डेटा रिट्राईव्ह केला जातो? खूप इझी आहे जॉईन सुद्धा. ठीक आहे. जसं आपण सेट ऑपरेटर्स बघितले तितकंच इझी आहे, फक्त थोडंसं लक्ष तिथेही द्यायला लागेल. ओके. मग त्यावेळेस तुमचं प्रायमरी की आणि फॉरेन की पिक्चर मध्ये येतात. की प्रायमरी की काय असते, फॉरेन की काय असते. प्रायमरी की म्हणजे फॉरेन की कसं रेफरन्स घेते किंवा प्रायमरी की कसं, प्रायमरी आणि फॉरेन कीच्या यूज करून आपण कसं बेसिकली दोन टेबलला लिंक करू शकतो. ठीक आहे. आता आपण आपला पहिला कन्स्ट्रेंट जो होता त्याला स्टार्ट करूया. दॅट इज अवर नॉट नल कन्स्ट्रेंट. ठीक आहे. आता आपल्याला हे प्रिन्सिपल कळालं हे काय आहे काय नाही. ठीक आहे. आता हे इम्प्लिमेंट कसं करायचं? ठीक आहे. आपण पटपट एक्झाम्पल घेऊया. हे नॉट नल काय करणार? इट इज यूज टू अवॉइड नल व्हॅल्यूज. ठीक आहे. आता हे नॉट नल देण्याच्या किती मेथड्स आहेत? एकाच मेथडने आपण नॉट नल वापरू शकतो. ठीक आहे. आता पहिली मेथड म्हणजे एकच मेथड आहे नॉट नल हे कन्स्टेंट देण्यासाठी, दॅट इज युअर कॉलम लेवल. कॉलम लेवल म्हणजे कसं? जर मी एखादा टेबल घेतला, ठीक आहे, मी हेच कॉपी करतो इथून. ठीक आहे. आपल्याकडे स्टुडंट्स नावाचा टेबल आहे का? बघूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. आहे का असा टेबल? येस, असा आहे. मग मला जर याचं स्ट्रक्चर सोबत याला काढून टाकायचं असेल तर काय करेल मी? student. ठीक आहे. ड्रॉप झाला. ओके. मी आता याला इथे पेस्ट करतो. मला सांगा, नॉर्मली ज्यावेळेस आपण एखादा टेबल क्रिएट करतो, ठीक आहे, आता ही क्वेरी कसली आहे? कसली क्वेरी आहे ही? मला एक्सप्लेन कराल का कोणीतरी? ही जी मी सिलेक्ट केलेली आहे ही क्वेरी कसली आहे? टेबल क्रिएशनची क्वेरी आहे. बरोबर. ही स्टुडंटचं स्ट्रक्चर तयार होतं. येस, स्टुडंटचं स्ट्रक्चर तयार होणार. मग याच्यामध्ये किती कॉलम्स आहेत? एक नंबर आहे, नेम आहे आणि कॉलम्स. ठीक आहे. असा जर मी एक साधा टेबल तयार केला, ओके, मी याला एक्झिक्यूट केलं, स्टुडंट्स क्रिएट केला. आता याच्यामध्ये मी व्हॅल्यू इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज. काय टाकू? आयडी इज, नंबर इज, इथे एक टाकला तर चालेल. ठीक आहे. दुसरं आहे तुमचं नेम, इट कुड बी प्रोबॅबली. तिसरं आहे मार्क्स. आता मार्क्सला मी घेतो इथे 50. ठीक आहे. इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज. काय आहे क्वेरी? बरोबर आहे का? बरोबर आहे ना. स्टुडंट व्हॅल्यूज. ठीक आहे. याला एक्झिक्यूट करू. ठीक आहे. एक रो इन्सर्ट झाली. ठीक आहे. आता मी दुसरी रो इन्सर्ट करताना काय करतो? आय एम जस्ट ट्राइंग टू कीप दिस व्हॅल्यू ॲज नल. आणि रामच्या ऐवजी मी काय करतो? आणि मार्क्सला काय करतो? 100 करतो. ठीक आहे. याला एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. दुसरी रो पण इन्सर्ट झाली. आता हे कसं बघायचं? काय आपल्या टेबलमध्ये काय डेटा आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ठीक आहे.
याच्यामध्ये काय व्हॅल्यू इन्सर्ट झाली? नल. ठीक आहे, मी ह्या टेबलवरती काही कन्स्टेंट दिलेला आहे का अगोदर? नाही. मग मी याच्यामध्ये नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. आता मी टेबल क्रिएट करताना फक्त इथे जर एखादा वर्ड टाकला नॉट नल, ठीक आहे, लेट मी ड्रॉप दिस टेबल फर्स्ट. ठीक आहे, मी याला काय करतो, पहिल्यांदा ड्रॉप करतो. ड्रॉप टेबल स्टुडंट. ठीक आहे, ड्रॉप झाला. आता मी परत हाच टेबल क्रिएट करणार आहे. ठीक आहे, पण क्रिएट करताना मी काय म्हणणार आहे, नंबर ह्या कॉलमला मला काय करायचंय, कन्स्टेंट द्यायचंय. कोणता कन्स्टेंट द्यायचा? नॉट नल. मी काय बोललो, नंबरला फक्त काय केलं, नंबर घेतला कॉलम, त्यानंतर त्याचा डेटा टाईप घेतला, प्रिसिजन घेतला, आणि त्यानंतर मी काय म्हटलं, फक्त नॉट नल. आणि हा जर टेबल मी क्रिएट केला, ठीक आहे, फक्त एक वर्ड टाकला इथे नॉट नल, जो की जर तुम्हाला नेमला नॉट नल पाहिजे असेल तर तुम्ही इथे नॉट नल घेऊ शकता. मार्क्स मध्ये नल व्हॅल्यू नकोय तर तिथे घेऊ शकता, कोणत्याही कॉलमला घेऊ शकता. मी रॅन्डमली नंबर ह्या कॉलमला घेतलं. ठीक आहे, याला एक्झिक्यूट केलं. टेबल स्टुडंट्स काय ह्याला क्रिएट झाला. ठीक आहे, आता मी याच्यामध्ये पहिलं रेकॉर्ड टाकतो आपलं. ठीक आहे, 1 रो इन्सर्टेड. ते कसं बघणार मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. आता मी दुसरं रेकॉर्ड टाकतो, इथे नल व्हॅल्यू टाकायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मार्क्स 50. आता मला जर मी हे एक्झिक्यूट केलं आणि मी टेबल क्रिएट करताना काय बोललोय, नंबर कॉलम शुड बी नॉट नल. आता मी हे एक्झिक्यूट करतो, एक्झिक्यूट होतं का बघा. काय एरर आला, काय एरर आला, कॅनॉट इन्सर्ट नल इनटू दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आणि अटेम्प्ट वॉज मेड टू इन्सर्ट नल इनटू प्रिव्हियसली लिस्टेड ऑब्जेक्ट. म्हणजे काय, तुम्ही नॉट नल ह्या कन्स्टेंट तुम्ही तिथे दिलेला आहे, तरी तुम्ही काय व्हॅल्यू इन्सर्ट करायचा प्रयत्न करताय, नल. जे की होईल का कधी शक्य या पर्टिक्युलर टेबलवरती? कधीही शक्य होणार नाही. तुम्हाला नंबर ह्या कॉलम मध्ये व्हॅल्यू इन्सर्टच करायला लागेल, तुम्ही तिथे नल व्हॅल्यू कधीच इन्सर्ट करू शकणार नाही. ठीक आहे, दॅट इज युअर नॉट नल कन्स्टेंट. तुम्ही नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकणार नाही. तुम्ही राम नेम मध्ये नॉट नल इन्सर्ट करू शकता, सॉरी नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकता. ठीक आहे, 1 रो इन्सर्टेड, पण तुम्ही नंबर ह्या कॉलम मध्ये नल व्हॅल्यू कधीच इन्सर्ट नाही करू शकणार, कारण आपण कन्स्टेंट कुठं दिलाय, नंबर ह्या कॉलम वरती दिलेला आहे. लक्षात आलं काय आहे हे, लक्षात आलं का? मला ह्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये मी नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो का आता? नाही, कधीच नाही करू शकत. इथे मिलियन्स ऑफ रेकॉर्ड जरी घेतले तरी पण मला कितीही, मला इन्सर्टच करू देणार नाही बेसिकली ह्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये नल व्हॅल्यू, बिकॉज आपण इथे काय केलेले, कन्स्टेंट घेतल्या, मर्यादा घातलेली आहे नल साठी. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? येस सर. ठीक आहे, टेबल आपण जसा क्रिएट करतो तिथे फक्त काय केलं आहे, कॉमा न देता नॉट नल हा वर्ड यूज केला. ठीक आहे, दुसरी एक मेथड आहे, ही सुद्धा तुम्ही मेथड बघा. याच्यामध्ये काय केलेलं आहे, ठीक आहे, मी ह्या एक्झाम्पल पुरतं ही एक मेथड घेतो. तर आपण कोणत्याही एका मेथडने केलं तरी चालतं, असं काही नाही आहे. ठीक आहे, आता मी इथे काय म्हटलं, इथे काय केलंय, क्रिएट टेबल स्टुडंट. ठीक आहे, फक्त नॉट नलच्या ऐवजी त्यांनी काय केलंय, एक वर्ड घेतलाय कन्स्टेंट आणि त्याला काय दिलंय, NN नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही कन्स्टेंट हा वर्ड घ्या, त्याला काही पण नाव द्या, जसं टेबलला आपण काही पण नाव देतो ना, तसं मग कन्स्टेंट हा वर्ड घेतल्यानंतर काही पण नाव देऊ शकता. दॅट इज युअर नॉट नल. एवढाच डिफरंट आहे, डिफरन्स आहे दोघांमध्ये. ठीक आहे, बाकी तुम्ही इथे नॉट नल स्पेसिफाय केलं, हे नाही स्पेसिफाय केलं तरी चालणार. ठीक आहे, फक्त क्वेरी लिहिण्याची थोडीशी वेगळी मेथड आहे यांची, एक तर कन्स्टेंट वर्ड यूज करून किंवा ना यूज करून. ठीक आहे, आता नॉट नल देण्याच्या फक्त एकाच मेथडने मी देऊ शकतो. ठीक आहे, हे कॉलम लेवलला झालं. कॉलम लेवलला का झालं, कारण आपण कॉलमच्या नेम नंतर लगेच नॉट नल वर्ड यूज केला. ठीक आहे, हे एकाच मेथडने देता येतं. आपला पुढचा कन्स्टेंट जो आहे तो आपल्याला 3 पद्धतीने देता येतो. ठीक आहे, एक तर कॉलम लेवलला देऊ शकतो जसा आपण आत्ता दिला तसा, फक्त नॉट नलच्या ऐवजी मला काय म्हणायला लागेल, चेक मार्क शुड बी, किंवा जो पण कॉलम असेल तुमचा, दॅट शुड बी ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन समथिंग युअर कंडिशन. ठीक आहे, कसं आपण बघूया.
आता जो स्टुडंट टेबल मी तयार केलेला आहे मी याला काय करतो, ड्रॉप करतो. का? कारण आपण याच्यावरतीच एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, स्टुडंट टेबल तुमचा ड्रॉप झाला. जर डेटाबेस मध्ये टेबल नसेल आपला तर काय एरर येतो? डेटाबेस मध्ये टेबल नसेल आणि मी सिलेक्ट स्टार फ्रॉम त्या टेबलचं नाव केलं, ठीक आहे, टेबल नाहीच आहे बेसिकली स्टुडंट ड्रॉप केल्यानंतर. मग आता काय एरर यायला पाहिजे? एनीवन? टेबल इज नॉट देअर, म्हणजे अशा प्रकारची. येस, टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट. हा टेबल आता आपल्याकडे नाहीये. ठीक आहे, आता पुढच्या मेथड मध्ये काय करतो मी, आता आपला दुसरा कन्स्ट्रेंट आहे दॅट इज युअर चेक कन्स्ट्रेंट. आणि जसं सांगितलं तसं चेक काय करतो, एखाद्या कॉलम मध्ये ती व्हॅल्यू सर्टन जी कंडिशन आपण दिलेली आहे ती कंडिशन फुल करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता इथे मला फॉर एक्झाम्पल मार्क्सला कन्स्ट्रेंट द्यायचा आहे. ठीक आहे, तर मी काय म्हणतो, किंवा मग नंबरला कन्स्ट्रेंट देतो मी, नंबर शुड बी चेक. ठीक आहे, इथे मी काय बोललो, मी कोणता कन्स्ट्रेंट देतोय, चेक कन्स्ट्रेंट देतोय. चेक मध्ये काय करायचंय, नंबर शुड बी ग्रेटर दॅन 5, किंवा माझी अशी रिक्वायरमेंट आहे की तो नंबर हा 50 पेक्षा छोटाच असावा. ठीक आहे, काही पण रिक्वायरमेंट द्या तुम्ही. चेक नंबर शुड बी लेस दॅन 50. ठीक आहे, मी याला ब्रॅकेट मध्ये टाकतो. ठीक आहे, मी काय कन्स्ट्रेंट दिला, मी काय बोललो, फक्त नंबर शुड बी लेस दॅन 50. लक्षात आलं का काही कन्स्ट्रेंट दिला मी इथे काय केलंय? माझी अशी रिक्वायरमेंट आहे की नंबर या कॉलम मध्ये जो पण डेटा मी इन्सर्ट करणार आहे तो 50 पेक्षा काय असावा, छोटा असावा. मग 50 पेक्षा जर मी मोठी व्हॅल्यू इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर ती व्हॅल्यू इन्सर्ट व्हायला पाहिजे का? नाही. ठीक आहे, आता जर मी याच्यामध्ये इन्सर्ट इनटू स्टुडंट केलं आणि व्हॅल्यूज बोललो VALUES, ठीक आहे, पहिली व्हॅल्यू 50 आहे, 40 आहे. ठीक आहे, दुसरी व्हॅल्यू आहे ठीक आहे, एक तर हे आहे. दोघांपैकी कोणतं इन्सर्ट होईल तुम्ही मला सांगा. दोघांपैकी कोणतं रेकॉर्ड इन्सर्ट होईल? फर्स्ट. नाही होणार सर, कुठलंच नाही होणार. फर्स्ट मी काय कन्स्ट्रेंट दिलाय, नंबर शुड बी लेस दॅन 50. 50 पेक्षा जास्त नंबर इन्सर्ट होईल का? नो. नाही. एक्झिक्यूट करून बघूया. सी काय म्हणतंय ते, चेक कन्स्ट्रेंट व्हायलेटेड. तुम्ही ती जी चेक कन्स्ट्रेंट त्या टेबल वरती क्रिएट केलाय तो व्हायलेट झाला. कारण का, तुम्ही एक टेबल क्रिएट करताना असं म्हटलात की नंबर ह्या कॉलम मध्ये, ठीक आहे, ह्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये इथे नंबर का घेतला, बिकॉज दिस इज युअर कॉलम्स नेम. ठीक आहे, तर ह्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये व्हॅल्यू ही 50 पेक्षा काय असावी, छोटी असावी. आणि तुम्ही जी व्हॅल्यू इन्सर्ट करताय ती 50 पेक्षा जास्त आहे, बरोबर. आपण ही इन्सर्ट करायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे ती रो इन्सर्ट झाली नाही. आता मी ही रो इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो जी की इझिली इन्सर्ट होईल, कारण आयडी किंवा सॉरी नंबरची व्हॅल्यू किती आहे, 50 पेक्षा छोटी आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या कसं चेक काम करतो, चेक हे कन्स्ट्रेंट कसं काम करतं? येस सर. मी जर 55 इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर त्याने इन्सर्ट करू घेतलं नाही. मी जर 40 इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर ते इन्सर्ट झालं, कारण का मी इथे ऑलरेडी कन्स्ट्रेंट लावलेला आहे की नंबर या कॉलम मध्ये ज्या पण व्हॅल्यू मी इन्सर्ट करल दोज शुड बी लेस दॅन 50. ठीक आहे, ओके. आता मी हा टेबल परत एकदा ड्रॉप करतो. ओके, ड्रॉप झाला आहे. चेक देण्याची आणखीन एक मेथड आहे, इथे एक तर देऊ शकतो आपण. ओके, हे झालं तुमचं कॉलम लेवलला. टेबल लेवलला काय असतं, इथं आलात तुम्ही, ठीक आहे, इथं कॉमा द्या आणि इथे म्हणा तुम्ही चेक नंबर शुड बी ग्रेटर दॅन, नंबर शुड बी लेस दॅन 50. मग हे कोणतं लेवल झालं तुमचं, टेबल लेवल. म्हणजे काय, इथं देण्यापेक्षा मी काय केलं,
हे सगळं तिन्ही जे कॉलम्स आहेत त्यांचे आर्ग्युमेंट्स देऊन घेतले, कॉलम डिफाईन केले, त्यांचा डेटा टाईप दिला आणि कॉमा देऊन खालच्या लाईनला घेतलं मी चेक. दॅट इज युअर टेबल लेवल. टेबल लेवल म्हणजे 3 वेगवेगळ्या पद्धतीने देता येतं. सी कॅन बी ऍडेड इनटू 3 लेवल्स. म्हणजे वेगळं काहीच नाहीये. एक तर तुम्ही ज्या कॉलमला द्यायचे त्याच्या नंतर द्या, ठीक आहे. दुसरं आहे टेबल लेवलला. टेबल लेवलला म्हणजे काय, याला ऍज अ कॉलम सारखं कॉमा करून चेक मार्क शुड बी ग्रेटर दॅन 300. मग आपलं काय आहे, चेक नंबर शुड बी लेस दॅन 50. ते आणि हे सेमच फंक्शन करेल. ठीक आहे. टेबल स्टुडंट्स क्रिएटेड. आता यात परत मी ही व्हॅल्यू इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो, जी की होणार नाही. ओके, का नाही झालं, बिकॉज सी चेक कन्स्ट्रेंट व्हायलेटेड. ठीक आहे. 40 इन्सर्ट करायचा प्रयत्न करेल तर ते 40 इन्सर्ट होणार. ठीक आहे, लक्षात आलं. फक्त इथे जे लिहिण्याचं मेथड आहे ती मी चेंज केली आणि जर खाली घेतलं वेगळ्या याच्यामध्ये कॉमा देऊन तर दॅट बिकम्स युअर टेबल लेवल. ही दुसरी मेथड. तिसरी मेथड आहे दॅट इज युअर अल्टर लेवल. अल्टर लेवल म्हणजे कसं, एक साधा टेबल ऑल बनला आहे आपला. ठीक आहे. अल्टर लेवल मध्ये काय होतं, सी अल्टर लेवल मध्ये काय आहे क्वेरी आपली, अल्टर टेबल स्टुडंट ऍड चेक कन्स्ट्रेंट. ठीक आहे. आता मग जर समजा ऑलरेडी मी टेबल बनवलेला आहे, ठीक आहे, साधा टेबल बनवला, याच्यामध्ये चेक कन्स्ट्रेंट वगैरे काहीच नाही आहे या टेबलमध्ये. ठीक आहे. क्रिएट टेबल स्टुडंट्स आहे, जसं आपण रेग्युलरली घेतो. नंबर नावाचा कॉलम आहे, ज्याचा डेटा टाईप नंबर आहे. प्रिसिजन 2 आहे, मग नेम वॅरकॅर 10, मार्क्स नंबर 3. यात आपण कोणताही कन्स्ट्रेंट दिलेला नाहीये. मी हा टेबल क्रिएट केला. ठीक आहे. आणि टेबल क्रिएट केल्यानंतर मला वाटलं की याच्यावरती कन्स्ट्रेंट ऍड करायचंय, तर मी काय म्हणणार, अल्टर टेबल कोणता आहे आपला, स्टुडंट. ऍड कोणतं कन्स्ट्रेंट आहे माझं, चेक नंबर शुड बी लेस दॅन 50. ठीक आहे. मी याला एक्झिक्यूट करतो. सी टेबल स्टुडंट काय झाला, अल्टर झाला. मग हे अल्टर झाला, मग मी याच्यामध्ये हे रेकॉर्ड इन्सर्ट करतो. होईल का, पहिलं रेकॉर्ड इन्सर्ट होणार, परत दुसरं रेकॉर्ड इन्सर्ट होणार का, नाही, कारण आपलं जे आहे ते कन्स्टेंट इज नंबर शुड बी लेस दॅन, सॉरी चूक, सिलेक्ट वेगळं केलं आणि एक्झिक्यूट वेगळं केलं. सी चेक कन्स्टेंट व्हायलेटेड. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, एकच कन्स्टेंट दिला ते सेम फंक्शन करतं, फक्त देण्याच्या मेथड्स वेगळ्या. अल्टर लेवल आपण कधी करू शकतो, ज्यावेळेस तुमचा ऑर्डिनरी टेबल ऑलरेडी बनलेला आहे. टेबल बनल्यानंतर तुम्हाला त्याला कन्स्टेंट द्यायचे, तर तुम्ही काय करू शकता, ही मेथड यूज करू शकता. टेबल लेवलला काय होतं, ह्या खालच्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॉलम्स डिफाईन करता त्यानंतर कॉमा देऊन चेक मार्क्स, म्हणजे इतकं इझी आहे बघा, तुमच्या लक्षात येईल जर क्वेरी बघितली तर. चेक मार्क शुड बी ग्रेटर दॅन 300. ठीक आहे. किंवा चेक नंबर शुड बी लेस दॅन 50. काही पण द्या तुम्ही, कोणतीही कंडिशन देऊ शकता. आणि कॉलम लेवलला काय होतं, ज्या कॉलमला कन्स्टेंट द्यायचा आहे, आता इथे मार्क्सला दिलाय, मग तिथे कॉमा न देता डायरेक्ट आपण काय केलं, चेक मार्क शुड बी ग्रेटर दॅन 300. आपल्या केसमध्ये नंबर होतं, आपण इथंच दिलं कॉमाच्या अगोदर, चेक नंबर शुड बी लेस दॅन 50. ठीक आहे का, लक्षात आलं काय आहे चेक कन्स्टेंट. येस. खूप इझी आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तिसरं कन्स्टेंट आहे तुमचं युनिक. आपण पुढच्या कन्स्टेंटला जाऊया. ठीक आहे. तिसरं कन्स्टेंट आहे युनिक. युनिक देण्याच्या पण सेम मेथड आहेत, जसं आपण चेक च्या 3 मेथड होत्या तशा युनिकच्या पण 3 मेथड आहे. प्रायमरी कीच्या पण 3 मेथड आहे आणि फॉरेन कीच्या पण 3 मेथड आहे. सगळ्यांच्या 3 मेथड आहे. फक्त नॉट नलला आपण फक्त कॉलम लेवलला देऊ शकतो. म्हणजे कसं, त्या कॉलम नंतरच तुम्हाला स्पेसिफाय करायला लागेल. लक्षात आलं का. आता मी परत हा टेबल ड्रॉप करतो. मी इथे काय करतोय ह्या पेजवरती, लक्षात येत आहे ना का, फास्ट होतंय खूप, इथे फास्ट होतंय का खूप विज्युअल डेव्हलपर मध्ये, नो सर. नाही ना, ठीक. चलो आता सेम मी तो टेबल ड्रॉप केला, बरोबर. त्यानंतर पुढचा कन्स्टेंट आहे आपला युनिक. आता फक्त मी नंबर नंतर एक वर्ड दिला, दॅट इज युअर युनिक. आता युनिक कन्स्टेंट न देता तुम्हाला दाखवतो
एक साधा टेबल बनवतो आधी, ठीक आहे. हा टेबल बनवला, ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो. 1 2 ठीक आहे. लक्षात आलं, आपला टेबल बनलेला आहे. आता मी यात पहिली व्हॅल्यू इन्सर्ट करतो, दॅट इज युअर. इन्सर्ट झालं. दुसरं रेकॉर्ड इन्सर्ट करतो, ते पण इन्सर्ट झालं. तिसरं रेकॉर्ड इन्सर्ट करतो, ते पण इन्सर्ट झालं, ठीक आहे. आपल्याला टेबल बघायचंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट एक्झिक्यूट करतो. त्यानंतर बघा तुमचा जो डेटा आउटपुटला आला. आता नंबर मध्ये 2 हा किती वेळेस आला? 2 वेळेस आला, मल्टिपल वेळेस आला, डुप्लिकेट व्हॅल्यू आली याच्यामध्ये. पण माझी रिक्वायरमेंट काय आहे? मला याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू नको. मग जर डुप्लिकेट नको तर मी कोणतं कन्स्ट्रेंट यूज करू शकतो? युनिक, ठीक आहे. मी याला ड्रॉप करतो आणि मी इथे फक्त कॉलम लेवलला इथे येतो आणि फक्त एकच वर्ड टाकतो. काय वर्ड टाकला मी? युनिक. युनिक म्हणजे काय? या दोघांमध्ये कॉमा आहे का? नाही, ठीक आहे. म्हणजे काय? नंबर ह्या कॉलमला काय करा? युनिक ट्रीट करा. मी हा टेबल बनवतो, ठीक आहे. आणि आता ह्या व्हॅल्यूज इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो. आता पहिलं रेकॉर्ड इन्सर्ट होईल का? Yes. पहिलं होईल. दुसरं रेकॉर्ड इन्सर्ट होईल का? Yes. तिसरं रेकॉर्ड इन्सर्ट होईल का? Nice. No. बिकॉज 2 ऑलरेडी त्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे. दॅट इज युअर युनिक कन्स्ट्रेंट. म्हणजे हे रेकॉर्ड कधीच इन्सर्ट होणार नाही, तुम्ही किती वेळेस ट्राय करा. कारण ते काय म्हणतंय? ते कन्स्ट्रेंट व्हायोलेट होतोय. युनिक कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड. मग एकतर तुम्हाला इन्सर्ट करायचं असेल तर याचा नंबर चेंज करायला लागेल, तर ते रेकॉर्ड तिथे इन्सर्ट होईल. पण त्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज त्या कॉलम मध्ये कधीच इन्सर्ट होणार नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा कोणता कन्स्ट्रेंट काम करतो? युनिक कन्स्ट्रेंट. आता ही ज्या मेथडने दिलं आपण, दॅट इज युअर कॉलम मेथड. कॉलम म्हणजे काय? त्या कॉलमच्या पुढे आपण नाव स्पेसिफाय केलं, ठीक आहे. दुसरी मेथड आहे आपल्याकडे टेबल मेथड. टेबल मेथड मध्ये काय करतो मी इथे कॉमा देऊन खालच्या लाईनला घेतो. काय आहे? युनिक. आणि कोणता कॉलम आहे? नंबर. बरोबर. मी काय बोललो? युनिक नंबर. याला एक्झिक्यूट करूया. सी, ड्रॉप केला आहे का टेबल आपण? लेट्स ट्राय टू एक्झिक्यूट दिस. होतं का नाही बघू. सी, टेबल स्टुडंट्स क्रिएटेड. मग जर टेबल स्टुडंट्स क्रिएट झाला तर सेम वेनी फंक्शन करणार. फक्त मी इथे टेबल क्रिएट करताना थोडी वेगळ्या मेथडने लिहिली, पण याचं फंक्शन काय? सेमच आहे. युनिक कोणत्या कॉलम वरती आहे? नंबर वरती आहे. नेम वरती जर युनिक घ्यायचं असेल तर मला इथे कोणत्या कॉलमचं नाव घ्यायला लागलं असतं? नेम. मार्क्स युनिक घ्यायचं असेल तर मला इथे मार्क्स घ्यायला लागलं असतं. पण मार्क्स कधी युनिक असू शकतात का? 2 मुलांना प्रॅक्टिकली जर विचार केला तर सेम मार्क्स पडू शकतात. 2 मुलांचं नावही सेम असू शकतं, पण त्यांचा नंबर हा सेम असू शकतो का? नाही. लक्षात आलं? मग जर मी त्याच्यावरती युनिक घेतलं, सेम वेनी फंक्शन करेल. 1 रो इन्सर्टेड, दिस रो ऑल्सो इन्सर्टेड, बट युअर थर्ड रो विल नेव्हर बी इन्सर्टेड. का रे? कसं इन्सर्ट झालं? ओके, इट इज 3, राईट. 3 आहे म्हणून इन्सर्ट झालं ना. मग 3 मध्ये जर मी दुसरं नाव घेतलं, ठीक आहे, अनिल घेतलं आणि हेच एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, आता इन्सर्ट होईल का? नाही, बिकॉज दॅट इज युअर युनिक कन्स्ट्रेंट. लक्षात आलं? ठीक आहे. याच्यात तिसरी मेथड आहे, दॅट इज युअर अल्टर लेवल. अल्टर लेवलला काय होतं? मी जर याला ड्रॉप करतो, ठीक आहे, एक साधा टेबल बनवला ज्याच्यामध्ये काही कन्स्ट्रेंट दिलेली नाहीये, जसं आपण अगोदर टेबल बनवत होतो तसा बनवला, ठीक आहे, विदाउट एनी कन्स्ट्रेंट, ठीक आहे. एक्झिक्यूट केलं, टेबल स्टुडंट्स क्रिएटेड. आता मला एकदा टेबल बनल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असेल, कन्स्ट्रेंट द्यायचं असेल, तर कोणत्या मेथडने देऊ शकतो आपण? अल्टर लेवल. अल्टर टेबल. कोणता टेबल आहे? स्टुडंट. अल्टर टेबल स्टुडंट्स. आणि काय करायचंय आपल्याला? युनिक
युनिक कोणता कॉलम आहे? नंबर. नंबर्स. अल्टर टेबल स्टुडंट. ओके, आपला अल्टर टेबलची क्वेरी काहीतरी अल्टर ऍड टेबल. असेल त्याच्यामध्ये येस, ऍड. दॅट इज युअर ऍड कन्स्ट्रेंट. ऍड वर्ड असतो कन्स्ट्रेंट. ठीक आहे, ऍड युनिक नंबर. मग याने काय होणार, तुम्हाला तयार झालेल्या टेबलवरती नंबर ह्या कॉलमला कन्स्ट्रेंट ऍड होईल. ठीक आहे, मग तरी तुम्ही ह्या व्हॅल्यूज इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर पहिल्या 2 व्हॅल्यू इन्सर्ट होतील, तिसरी व्हॅल्यू ही इन्सर्ट होईल, पण तिसरी मध्ये जर वेगळं नाव इन्सर्ट करायचा परत प्रयत्न केला तर ते इन्सर्ट होणार नाही. सी, युनिक कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड बिकॉज 3 ऑलरेडी त्या कॉलम मध्ये टेबलमध्ये हे रेकॉर्ड ऑलरेडी प्रेझेंट आहे. मग तुम्ही परत ते इन्सर्ट करायचा प्रयत्न करू शकत नाही. दॅट इज युअर युनिक कन्स्ट्रेंट. ठीक आहे, लक्षात आलं? येस. बरं, आता युनिक मध्ये मी नल व्हॅल्यू टाकू शकतो का? युनिक मध्ये नल व्हॅल्यू टाकू शकेल का मी? लेट्स ट्राय. आता इथे युनिक कन्स्ट्रेंट आहे, नल व्हॅल्यू टाकली, परत नल व्हॅल्यू टाकली, परत नल व्हॅल्यू टाकली, परत नल व्हॅल्यू टाकली. म्हणजे काय, युनिक मध्ये मी नल व्हॅल्यू टाकू शकतो. सी, इट इज नल. ठीक आहे, आणि मी तुम्हाला पहिल्या सेशनला सांगितलं होतं ज्यावेळेस नल शिकवलं की 2 नल हे कधीच सेम नसतात, कधीच ते कंपॅरिझन मध्ये सेम होत नाही. ठीक आहे, तुम्ही ह्या कॉलम मध्ये 1 हा 2 वेळेस नाही टाकू शकत. ठीक आहे, मल्टिपल वेळेस इथे युनिक व्हॅल्यूज असतील पण नल तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे, याच्याहूनच आपल्याला रिक्वायरमेंट होते की असा एखादा कन्स्ट्रेंट असावा दॅट शुड बी कॉम्बिनेशन ऑफ युअर युनिक अँड नॉट नल. सो तो कोणता आहे आपल्या केसमध्ये? प्रायमरी की. येस, प्रत्येक टेबलला प्रायमरी की असते आणि त्या टेबलवर त्या प्रायमरी की वरून आपण काय करतो, ते एकमेकाला जोडतो. टेबल बेसिकली जॉईन करतो. प्रायमरी की आणि फॉरेन की. ठीक आहे, फॉरेन की आपण बघूया काय असतं, म्हणजे उद्याच्या सेशनची सुरुवातच तिथून करू आपण. ठीक आहे, सो बेसिकली प्रायमरी की इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल and unique and not null. So primary key is the combination of युनिक अँड नॉट नल. या दोघांची एकत्रित ज्यावेळेस हे दोघं फंक्शन करतात तर दॅट इज युअर प्रायमरी की. मग जर मी एखाद्या कॉलम वरती प्रायमरी की घेतली, आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस मी नॉट नल घेतलं एखाद्या कॉलम वरती तर त्याच्यात मी नल टाकू शकत नाही, बरोबर. पण ज्यावेळेस मी युनिक घेतलं, आता आपण युनिक घेतलं, युनिक मध्ये मी नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो ना, बरोबर. पण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घेतलं तर ह्या कॉलम वरती जर दोघांचं कॉम्बिनेशन घेतलं तर मी नल पण इन्सर्ट करू शकणार नाही आणि मी तिथे मला व्हॅल्यू ज्या असतील दॅट शुड बी युनिक. सो प्रायमरी की पिक्चर मध्ये येतं. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. सेम वे ना आपण देऊ शकतो, एक तर कॉलम लेवलला देऊ शकतो, ठीक आहे, एक तर टेबल लेवलला देऊ शकतो आणि एक अल्टर लेवलला देऊ शकतो प्रायमरी की. ठीक आहे, आता आपण याचं एक्झाम्पल बघूया प्रायमरी की कसं आहे. ओके, सी, याचं काय डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. दिस इज यूज टू अवॉइड डुप्लिकेट्स अँड नल्स. दिस विल वर्क ॲज कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. ओके, primary key is always attached to the parent table. We can add this constraint at all 3 levels, that is your column level, table level and alter level. ठीक आहे, मी सेम एक्झाम्पल घेतो. Okay, I'll paste it here. Take it downside. ठीक आहे, क्रिएट टेबल स्टुडंट. ठीक आहे, पहिला कॉलम आहे नंबर ज्याचा डेटा टाइप आहे नंबर, प्रिसिजन आहे 2. दुसरा कॉलम आहे नेम ज्याचा डेटा टाइप आहे varchar म्हणजे स्ट्रिंग आणि ज्याचं प्रिसिजन आहे 10. तिसरा कॉलम आहे मार्क्स ज्याचा डेटा टाइप आहे नंबर आणि ज्याचं प्रिसिजन आहे 3. आता मला नंबर वरती काय घ्यायचं आहे, प्रायमरी की. मग काय करणार मी, कॉलम लेवलला फक्त इथं काय म्हणणार, प्रायमरी की. ठीक आहे, पण ऑलरेडी माझ्याकडे स्टुडंट टेबल आहे, मला काय करायला लागेल, ड्रॉप करायला लागेल, नाहीतर काय होणार,
क्रिएट होणार का हा टेबल? का क्रिएट नाही झाला? कारण पहिला टेबल मी ड्रॉप केला का? नाही. सो नेम इज ऑलरेडी यूज बाय अन एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट. ठीक आहे, दॅट इज युअर स्टुडंट. मग जर माझ्या एक्झिस्टिंग ऑब्जेक्टनं हे नेम असेल तर मला काय करायला लागेल? तो ड्रॉप करायला लागेल. ठीक आहे, तो ड्रॉप झाला. आता मी हे क्रिएट करू शकतो. ठीक आहे, टेबल स्टुडंट्स क्रिएटेड. ठीक आहे, ज्यावेळेस मी इन्सर्ट करायचा प्रयत्न करेल याच्यात, इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज, ठीक आहे. आता मी 1 इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, इन्सर्ट होणार. मी 1 परत इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो, तर इन्सर्ट होणार का? परत 1 इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर इन्सर्ट होणार का? नाही. ठीक आहे, ऑलरेडी 1 इथे प्रेझेंट आहे. आता मी परत जर इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही. ते काय म्हणतं? युनिक कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड. ठीक आहे, इथे जर मी नल इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर होणार का? होणार का? नाही, कारण दिस इज युअर प्रायमरी की, म्हणजे त्याच्यामध्ये नल पण इन्सर्ट होणार नाही आणि डुप्लिकेट्स पण तुम्हाला घेता येणार नाही. ही प्रायमरी कीची काय आहे? खासियत आहे. ठीक आहे, हे झालं तुमच्या कॉलम लेवलला इम्प्लिमेंट करण्याची मेथड. ठीक आहे, मी याला परत ड्रॉप करतो. आपण टेबल लेवलला इम्प्लिमेंट करू. मी इथून याला कट करतो. ठीक आहे, इथे आलो, इथे याला मी कॉमा देऊन खालच्या लाईनला येतो, प्रायमरी की, आणि इथे मला कॉलम सांगायला लागेल. कोणता कॉलम आहे प्रायमरी कीचा? दॅट इज युअर नंबर. ठीक आहे, नंबरचा ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट, याचं ओपनिंग ब्रॅकेट हे आहे आणि याचं क्लोजिंग पॅरेंथेसिस क्लोजिंग ब्रॅकेट हे आहे. ठीक आहे, हे जर मी केलं, त्याच मेथडनी टेबल स्टुडंट क्रिएट झाला. ठीक आहे, याच्यामध्ये नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकेल का? नाही. ठीक आहे, याच्यामध्ये जर 1 घेतला तर इन्सर्ट करता येईल मला, पण तेच रेकॉर्ड एकदा इन्सर्ट झालं, दुसऱ्यांदी तेच रेकॉर्ड इन्सर्ट करायला गेलं तर होईल का? नाही, बिकॉज एक ऑलरेडी प्रेझेंट आहे तुमच्या टेबलमध्ये, म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यूज तो घेणार नाही, प्लस नल जर असेल तर तो ते सुद्धा घेणार नाही. दॅट इज युअर प्रायमरी की. आणि तिसरी मेथड आहे तुमची अल्टर लेवल. ठीक आहे, त्यासाठी मी हा टेबल परत एकदा ड्रॉप करतो. मी हे सगळं इथून काढून टाकतो. ठीक आहे, हा टेबल क्रिएट करतो. आणि अल्टर लेवलला आपण कसं करतो? बेसिकली ज्यावेळेस तुमचं टेबल क्रिएट झालेला असतो. ठीक आहे, मग मी काय म्हणाल? अल्टर टेबल कोणता आहे तुमचा? स्टुडंट. आता हा क्रिएट केला आहे का मी? येस, क्रिएट केलेला आहे. सी, अल्टर टेबल स्टुडंट ऍड प्रायमरी की, आणि ब्रॅकेट मध्ये काय घेईल? कोणत्या कॉलम वरती घ्यायची आहे मला? ठीक आहे, नंबर वरती प्रायमरी की इम्प्लिमेंट झाली. आता प्रायमरी की जर इम्प्लिमेंट झाली तर नल इन्सर्ट होईल का? नाही, एरर आउट व्हायला पाहिजे. सी, तुमचं फंक्शन सगळं होतं. इथे 1 इन्सर्ट होईल, एकदा होईल. दुसरं रेकॉर्ड इन्सर्ट होईल का? नाही, युनिक कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड. सो बेसिकली काय काम असतं ह्या कन्स्ट्रेंटचं? की काहीतरी मर्यादा घालून देणं. आपण 4 प्रकारचे लिमिटेशन्स बघितले. एक तर कॉलम मध्ये नल व्हॅल्यू नको, दुसरं आहे कॉलम मध्ये तुमची युनिक व्हॅल्यू असली पाहिजे, तिसरं आहे त्या कॉलम मध्ये युनिक आणि नॉट नलचा, म्हणजे नलही नको आणि युनिक पण पाहिजे. ठीक आहे, आणि चौथं आहे की एका पर्टिक्युलर कंडिशन वरती तुम्ही काय करू शकता? लिमिटेशन्स देऊ शकता. म्हणजे मार्क्स ह्या रेंज मध्ये हवे, नाव हे नको, नेम शुड नॉट, काही पण देऊ शकता तुम्ही. बरोबर, चेक मध्ये तुम्ही काहीही देऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला नॉट नल इम्प्लिमेंट करायचे किती मेथड्स आहेत? एकच मेथड आहे कॉलम लेवलला. बाकी सगळे जे आहे दॅट इज युअर, म्हणजे जसं की युनिक असेल, प्रायमरी की असेल, चेक असेल आणि फॉरेन की असेल, हे तुम्ही तिन्ही मेथडनं देऊ शकतो. ठीक आहे, एक तर तुम्ही डायरेक्ट फक्त नॉट नल म्हणा, किंवा कन्स्टेंट द्या आणि त्याला काही पण नाव द्या, कन्स्टेंट वर्ड यूज करून करू शकतो. सो हे दोघांनीही करून बघा. ठीक आहे, ठीक आहे, तसंच कॉलम लेवललाही दोघांनी केलेले बघा. इथे काय म्हटलंय? चेक मार्क शुड बी ग्रेटर दॅन 300, आणि इथे काय म्हटलंय?
कन्स्ट्रेंट ch चेक, म्हणजे त्या कन्स्ट्रेंटला नाव दिले. दोन वेगवेगळ्या मेथड परत त्याच्यामध्येच, बट बेसिकली ते कन्स्ट्रेंटच ऍड करतं, असं काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. युनिक, प्रायमरी की आणि फॉरेन की. आता फॉरेन की काय असते आपण उद्या बघू, आणि ती इम्प्लिमेंट करण्याचं मेथड काय आहे ते आपण उद्या बघू. ते इम्प्लिमेंट करणं जास्त हार्ड नाही आहे. दॅट इज युअर टेबल लेवल आणि अल्टर लेवल आहे. ठीक आहे. एकतर ते दोन मेथडने देऊ शकतो आपण. सॉरी, मगाशी मी 3 सांगितलं, बट बेसिकली हे आपण 2 मेथडने देऊ शकतो, ते टेबल आणि अल्टर लेवल. फॉरेन की आपण कॉलम लेवलला नाही देऊ शकत. ठीक आहे. ओके. उद्यापासून जॉईन स्टार्ट करूया. चालेल.